नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राम मंदिर दानचोरी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेराव घालण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 6 फुटीर खासदार सुद्धा सभागृहामध्ये उपस्थित राहणार असं कळतंय. आणि त्यामुळे अर्थातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वातावरण चांगलंच तापणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. त्यामुळे आज पहिला दिवस नेमका कसा जातोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे पेपरफुटी प्रकरणातून दिल्लीच्या जंतर मंतरवर आज जनसागर उसळणार आहे. पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेवर धडकणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा निघणार आहे. आणि दुसरीकडे सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आज दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. दिल्लीमध्ये सध्या कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रीडा विश्वातून अर्जेंटिनाचं फुटबॉल विश्वचषकाचं स्वप्न पुन्हा भंगलं. स्पेननं अर्जेंटिनेला पुन्हा एकदा झुलवत दुसऱ्यांदा फुटबॉलचं हे जगज्जेतेपद मिळवलेलं आहे. तर अंतिम सामन्यामध्ये स्पेननं अर्जेंटिनावर 1-0 मात केली. आणि या सामन्यात स्पेनच्या संघानं एकीचं बळ काय करू शकतं हे दाखवून दिलंय. दरम्यान फायनलमधल्या पराभवानंतर चॅम्पियन लिओनेल मेसी भावूक झाला आणि मैदानातच मेसीच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा फुटबॉल जगतातल्या सुद्धा काही घडामोडी आपण या बातमीपत्रामध्ये पाहूया.